प्रचंड वेग आपल्याला ओमचा जरूर पाहायला मिळेल. सर पातळ बांध्याचा खेळाडू परंतु वेग भरपूर आहे. पुढचा बॉल हा ट्रॅकर. आता फटका चांगला आहे. खेळाडू नाहीये डीप मध्ये, त्याचाच फायदा होईल. एक टप्पा घेत बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर लॉंग ऑफला ठोकलाय. चौकार आणि चौकाराच्या पद्धतीने धावफलक 5 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती पुढे सरकत असताना चौकार जसा आलाय धावफलक पुढे सरकत असताना 5 या आकड्यावरती टीमची टोटल पाहायला मिळेल. पहिला सामना जिंकलाय टीम नेतलंच ना, थांबायचं कुठे जाऊ नका. विनर मॅच आपण कव्हर करणार आहोत. अजून एक चांगला फटका, पुन्हा एक डाऊन साईडला ढकललाय. डीपमध्ये खेळाडू पोहोचतात वेगानं, उतरून फेक करतील. दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न पाहिलं, थोडेसे फंबल झाले. लगेचच दुसरी धाव आणि आता तिसरीचा प्रयत्न मैदानावरती थांबवलाय. 3 धाबा एक पटाचा माणूस होतं परंतु धाडच नव्हतं. 2च धाबा इथे वितात. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. 7 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 ओव्हरची मॅच, धावफलक 7 या आकड्यावरती जात असताना दोन्ही संघाचा क्रिकेट अद्याप आपण पाहिलाय. खूप चांगला क्रिकेट दोन्ही संघ खेळत आले टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. बॅटची कडे होती, एसएनच्या मागे एसरेक्ष पोहोचला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना रबर बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहतोय. खरं तर नेहमीच टायमिंगच्या जोरावरती फटकेबाजी होत असते. हे चित्र आपण बराच वेळा पाहिलं आहे. एक चौकार जरूर आला आहे बॅट्समन ओमकारच्या बॅटमधून. इथे देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहता लाईन चेक करावी लागेल. पंच वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती बहाल केली आणि धावफलक पुढे सरकत असताना 8 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ओमकार तुम्ही पाहता या मॅचमध्ये चांगली बॅटिंग त्याने केली आहे. जरूर मोठ्या फटक्यांची खरं तर गरज आहे या मॅचमध्ये. मागील सामना आपण पाहिला असाल तर 69 धाबा तिथे थांबवल्या गेल्या. फटका चांगला आहे. क्रिकेटचा क्लास. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. मी आधीच सांगितलं होतं. रबर बॉल म्हटलं की टायमिंगच्या जोरावरती बॉलला पाठवतात बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते चित्र बॉल ओमकारच्या बॅटमधून जाईल सीमारेषा पार. षटकार आणि ओमकार नाम नाही तो ब्रँड आहे बॉस. कारण व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टी सरांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये देखील जरूर ऐकतो. आणि खास करून नवीन वडवली म्हटलं की नो डाऊट धनराजजी म्हात्रे, राजेशजी म्हात्रे, कुणालजी म्हात्रे यांच्याशी खरं तर जवळचे संबंध आहेत. आणि त्यामुळेच की काय या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आज बिजी शेड्यूल असताना देखील वेळात वेळ काढून ओमकारजी शेट्टी सर इथे या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत, दाखल झालेत. त्यांचंही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवरती मेघश्याम ओव्हर नंबर 2 मध्ये दाखल झाला आहे. समोर बॅटर तुम्ही पाहताय या मॅचमध्ये धीरज संते. ड्राईव्ह केला ऑन साईडला. फटका चांगला आहे. खेळाडू पोहोचतील डीपमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक सिंगलवरती थांबावं लागेल. बॅकअप चांगलं पार मारलं. तेजस वरकुटे होते बॅकअपसाठी आणि अखेर सिंगच्या साथीने आता टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे सरकत असताना 15 धाबा. पहिल्या ओव्हरच्या अंती 14 होत्या. या ओव्हरमध्ये सिंगल मिळाली त्यामुळे धावफलक 15 याकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळेल टीमची टोटल. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न होता. यशांच्या मागे मी म्हणेन एक खेळाडू खरं तर स्किड झाला आहे. बॉल जवळपास मी म्हणेन स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये आणि खेळाडू फाईन लेगला स्किड झाला आणि त्यानंतर बॅटरला देखील धीरजला मैदान सोडावं लागेल. पंच 1 रन कंप्लीट आहे ना, एकही रन नाही आहे. डॉट प्लस विकेट. एक रन आहे ना, यस. नवीन बॅटर मैदानावरती भूषण पाटील. ओव्हर नंबर 2 मध्ये आता सफलता मिळते. नवीन बॅटर मैदानावरती नेट नंबर 3 वरती भूषण पाटील दाखल झाला. या मॅचमध्ये स्टार्टिंग एरवरती ओमकार
फटका चांगला आहे, ऑन साईडला पूल केलाय, ताकदीचा प्रचंड वापर, बॉलला सरळ धाडलाय बाउंड लाईनच्या बाहेर, दे दरादन षटकार. बॅट्समन ओमकारच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धावफलक भूषणच्या बॅटमधून षटकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती फ्लाय होती, जाऊन पोहोचली आतापर्यंत. धावफलक 22 आकड्यावरती टीमची टोटल आपल्याला जरूर पार मिळेल. पुढचा बॉल, अजून एक चांगला फटका, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, डीपमध्ये खेळाडू लॉंगॉनला उपस्थित, बॉलला तो फेक करतील, स्टॉप करतील, दरम्यान सिंगल धाव इथे एक पडी जाते आणि सिंगलच्या जोरावरती 23 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक 23 याकड्यावरती टीमची टोटल आता आपल्याला जरूर पार मिळते या मॅचमध्ये. बढते यार, अजून एक चांगला फटका, वी शेपमध्ये डीपमध्ये खेळाडू पोहोचत वेगानं, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली डीपमध्ये. बराच दूरवरचा प्रवास आपण पाहिला, धाबत पळत बॉलवरती पोहोचले आणि थ्रोपैकी देखील लाजवाब पाहायला मिळाली. त्यानंतर तुम्ही पाहता इथून सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक 24 याकड्यावरती टीमची टोटल आता पुढे सरकत असताना पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा मैदानावरती रंगती आहे. काल फायनली बदलापूर नगरीमध्ये नवीन वडोलीच्या मैदानावरती खरं तर पावसाला सुरुवात झाली, कारण त्याआधी 2 स्पर्धा सुक्या आपण जरूर पाहिल्या आणि कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ जरूर आपण पाहिला. राज क्रीडा मंडळ कुळगाव सचिनजी दलाल साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ फायनलसाठी दाखल झाला. 32 संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये तुम्हाला पार मिळेल. पहिल्या दिवसामध्ये गावदेवी पिंपळीवाडी, दुसऱ्या दिवसामध्ये राज क्रीडा मंडळ कुळगाव सुदर्शन जाधवचा संघ आपण पाहिला. अप्रतिम खेळ त्यांचा आणि आज देखील 8 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. धावफलक 2 धाब्याने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 26 या आकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळेल. 12 बॉलचा खेळ पूर्णपणे संपला आहे. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल 26 या आकड्यावरती अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. हे चित्र आपण मागील मॅचमध्ये देखील पाहिलं, ज्यावेळेस नितलस टीम बॅटिंग करत होती. 12 बॉलमध्ये 26 बनल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये अक्षरशः तुटून पडला मी म्हणेन बॅट्समन ओमकार पाटील, आणि त्यावेळेस आपण जर पाहिला असता जवळपास 42 धावा तिथे नोंदवल्या 2 ओव्हरमध्ये आणि एक मोठं टार्गेट 68 धावा बनल्या आणि 69 धावा खरं तर तिथे थांबवण्यात देखील आल्या. कारण शिरडोन म्हटलं की नो डाऊट भरत पाटील असतील, सुयोग पाटील असतील, चांगल्या खेळासाठी ओळखले जातात आणि खरं तर सुयोग पाटीलचं आऊट लवकर होणं हे परवडणारं नव्हतं टीम शिरडोनला आणि खरं तर तो सामना त्यांना गमवावा लागला. आणि त्यानंतर तुम्ही पाहता एक मोठा विजय संपादित करत असताना टीम VSCC नितलस. ओव्हर नंबर 3 मयुरेश बॉडी ट्रॅकवरती दाखल झाला आहे. KG स्पोर्ट्स रायते चांगला संघ मानला आजच्या दिवसामध्ये. इथे देखील आप ट्रॅकर बॉल होता, फक्त दिशा दिली, खेळाडू पोहोचतील डीपमध्ये, एक सिंगल एक पडली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाही आहे, फक्त सिंगलवरती आता थांबावं लागेल आणि सिंगलच्या जोरीनं आपण पाहतोय धावफलक सिंगलच्या जोरावरती आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 27 या आकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळते आहे. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण तुम्हाला जरूर पार मिळेल. कुलारजी राजाराम म्हात्रे यांची वाहिनी. इथे देखील खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार भूषणच्या माध्यमातून केला जातो आहे. त्यामध्ये एक वेळा आपण जर पाहिलं तर षटकार देखील त्याने ठोकला आहे आणि अखेर आता नवीन आलेला गोलंदाज तुम्हाला पार मिळतो. ओव्हर नंबर 3मध्ये चांगली बॉलिंग करतो आहे. पुढचा बॉल ऑन साईडला खेचलाय, वाराशी वार्तालाप करत असताना दूरच दूर बॉल जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार मयुरेशवरती आक्रमण. षटकार आलाय. पुढचा बॉल लांबून खेचण्याचा प्रयत्न होता, पाहावं लागेल. पंचाकडे आशाभूत नजरेनं पाहतात भूषण. या मॅचमध्ये पंच वाईट देतील का, परंतु सहमत नव्हते, त्यामुळे अजून एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना एक षटकार जसा आला ना तसा त्यातून बराच काही शिकला यावेळेस गोलंदाज मयुरेश. आणि पुढचा बॉल गतीमध्ये मिश्रण करत असताना तुम्ही पाहिलं खरं तर डॉट बॉलची समाप्ती होत असताना ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता बॉल, त्यामुळे डॉट. पुढचा बॉल हा ट्रॅकर, अजून एक चांगला फटका, स्कोअर लेगला जाईल. बॉल गोळीच्या वेगाने बाउंड लाईनच्या पलीकडे, अजून एक दे धमाका. षटकार हा षटकार आलाय भूषणच्या बॅटमधून. तिसरा षटकार आपल्याला पार मिळतो या इनिंगमधील. चांगली इनिंग आता साकारत असताना डेट नंबर 3वरती तो दाखल झाला आहे, त्यामुळे संघनायकाने खरं तर जबाबदारी दिली आणि त्या संधीचं सोनं
करत असताना जबाबदारी स्वीकारत असताना या मॅचमध्ये खरं तर जबाबदारी ढकलणं हे खूप सोपं असतं, परंतु जबाबदारी स्वीकारणं हे तेवढंच कठीण असतं. हे चित्र आपण पाहतोय भूषणच्या माध्यमातून. अजून एक सिंगल ॲड होईल, दुसरीचा प्रयत्न करत आहेत, 2 धाबा एकपटाचा प्रयत्न, लगेच 2 धाबा इथे एकपट जातील आणि धावफलक आता पुढे सरकत असताना आता तिसरीचा प्रयत्न होतो आहे. या 3 धाबा इथे एकपट जातील आणि धावफलक आता त्या 3 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल 42 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. आमच्यासोबत रोशनची गायकवाड सर यांचं आगमन झालं. वेलकम मॅम फ्रॉम बेलवली. खरं तर क्रिकेट या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलं आहे. अंडरम बॉक्स साई चरण या टीमपासून खरं तर सुरुवात केली, त्यानंतर बदलापूरचं क्रिकेट अक्षरशः दराणून सोडलं, परंतु क्रिकेटसोबत जॉब कामधंदा तितकाच महत्त्वाचा आहे, त्यामुळे वेळ थोडासा कमी मिळतो आहे, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळेल धावत पळत या क्रीडांगणावरती पोहोचतात, कारण क्रिकेटप्रती तेवढी आवड आहे, लगाव आहे, त्यामुळे त्यांचंही स्वागत करू आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि वडवली आणि बेरुली म्हटलं की नो डाऊट नेहमीच दोस्ती ही त्यांची आपल्याला जरूर पाहायला मिळेल. काल ब्लॅक टायगर ऑफ बेलवली यांनाही तुम्ही पाहिलं, राजेश साळबे या मैदानावरती खेळत असताना सलगचे 3 बॉल 3 षटकार आल्यानंतर 4थ्या बॉलवरती विकेट घेतली आणि 36ची जवळजवळ 40 झाली आणि गर्वानं सांगत आले की आम्ही विकेट घेतली आहे. ही राजेशची ओळख आहे. संघाची परिस्थिती कशीही असू दे, परंतु एक हसमुख चेहऱ्याचा खेळाडू आहे. इथे देखील डीपमध्ये तुम्ही पाहता क्षेत्ररक्षक उपस्थित होते. पंच सांगतात 22च्या माध्यमातून सिंगल मेल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना ओव्हर नंबर 4चा खेळ बॉलिंग ट्रॅकवरती यश आलेत. 22च्या माध्यमातून सिंगल आली आहे. धावफलक पुढे सरकत असताना पुढचा बॉल फुलटॉस होता, फक्त दिशा दिली, पॉईंटला खेळाडू उपस्थित डीपमध्ये पोहोचतील, वेगानं बॉलवरती आले, उचलून फेक करतायत, 2 धाबा एक पॉईंटचा प्रयत्न थांबवला आहे, कारण भूषण चांगला खेळला आहे या मॅचमध्ये. भूषणनं 3 षटकार ठोकलेत, त्यामुळे आता शेवटच्या ओव्हरमध्ये देखील स्लॉगरच्या ओव्हरमध्ये मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न भूषण करतील, यात मात्र शंका नाही आहे. आणि धावफलक तो देखील तुम्ही पाहताय आतापर्यंत 44 डबल डिजिटमध्ये 44 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही या मॅचमध्ये आपण पाहतोय शेवटचे काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यशला तुम्ही पाहता यशस्वी गोलंदाजी तो करतो या मॅचमध्ये. फुलटॉस होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचला, क्षेत्ररक्षक जज करतोय, स्ट्रीट झाले, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एका टप्प्यावरती फरार, रन्स मिळतील 4. पावसाळी क्रिकेटचा आपण खरं तर आनंद घेतो आणि पावसाळी क्रिकेट म्हटलं की या गोष्टी घडत असतात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले, जजमेंट भरपूर चांगलं होतं, परंतु जसे स्कीट झाले बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन. चेंडूची पूर्तता करा. आज चौकार आला आहे यशच्या विरोधात. ज्या प्रकारे म्हटलं जातं ना, खरं तर संगीतकाराला बात काही साथ हवी असते, आता ती साथ लाभत नाही आहे या मॅचमध्ये, कारण स्कीट झाल्यानंतर बॉल मात्र थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटचे 3 बॉलचं खेळ अद्याप शिल्लक 48-48 बनल्यात त्या मॅचमध्ये. रायतेच्या बनान कोळेगाव या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे. पुढचा बॉल फुलटॉस होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षक पोहोचेल का, थोडासा दूर राहिलाय, 2 धाबा लगेचच एकपटल्या जातील आणि पुन्हा एकदा भूषणनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. नाराज असतील स्वतःच्या कामगिरीवरती, कारण फुलटॉसवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि या 2 धाबा पंचाकडे पाहिलं जातं आहे आशाभूत नजरेने की हा बॉल 9 होता का, हाईट फॅक्टर काय होतं, या साऱ्या गोष्टी चेक केल्या जातील, परंतु पंचांनी सांगितलं की डॉट बॉल. धावफलक 50 कंप्लीट झाली आहे. पुढचा बॉल बॅटम बॅटच्या मधनं भन्नाट वेगानं टप्पा बडला, प्रचंड वेगाने निघाला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. ची समाप्ती होत असताना आणि अखेर शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. पण टू गो. शेवटचा बॉल वेगाने टाकलाय, त्यामुळे आपण पाहतो इथे धाव घेण्याचा प्रयत्न देखील फसतोय. अंपायर सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचतोय. धावचीच्या स्वरूपात भूषणला शेवटच्या बॉलवरती परतावं लागेल. माघारी 50 धाबा इथे बनल्यात आणि 51 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 51 धाबा या मॅचमधून आपण पाहतोय जशी पुन्हा एकदा खरं तर मॅचला सुरुवात होईल.
मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक ओमकारजी शेट्टी सर. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल चव्हाण यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. बदलापुरातील एक नामवंत समालोचक आज आपल्यासोबत आहेत आणि नवीन वडवलीची स्पर्धा म्हटली की ॲज अ ऑर्गनायझर म्हणून तितकाच मोठा विश्वास खरं तर धनराज दादा, कुणाल दादा आणि राजादादा आवर्जून ठेवत असतात. आणि जेव्हा जेव्हा आवर्जून वामनदादा म्हात्रे यांचं कोणतंही इव्हेंट असेल, आवर्जून ज्या समालोचकावरती विशेष प्रेम दाखवला जातं तो आवाज आज या गावामध्ये तुम्ही ऐकताय. ब्लॅक टायगर त्यांचे डायट फॅन आहेत आणि आज एक छोटीशी व्हिडिओ इव्हनिंग सेशनपर्यंत आवर्जून तुम्हाला व्हायरल होताना पाहायला मिळेल. बॅटिंग ट्रॅकवरती सलामीची जोडी तैयार है. हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी दरिया के चाहत में समंदर दरिया में नहीं गिरता. वेलकम बॅक. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत नवीन वडवलीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती. शाहूराजे मित्र मंडळ नवीन वडवली आयोजित तुम्हा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचमध्ये टार्गेट सेट झालं 51. शेवटचे 2 बॉल जे डॉट आले ना त्याच्यावरती मॅचमध्ये जो मुवमेंट मिळणार होता, ग्रीप पकडत होती कोळेगाव, ती खेचून आणण्याचं काम रायतेच्या बॉलर्सनं केलं. शेवट गोड झाला. या पाहूयात सुरुवात कशी होईल या मॅचच्या दुसऱ्या डावाची. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार आहे. 3, 2, 1 लेट्स प्ले. मॅचचा पहिला बॉल हलकासा लेग कट. टप्पा पडल्यानंतर जो रायटी बॅट्समनसाठी होतो तो लेफ्टीसाठी टाकला होता आणि तो इनस्विंगर झाला आणि कंट्रोल कमी झालं, त्याच्यामुळे डावा स्टिकच्या बाहेर आणि एक्स्ट्रा रन झाली आहे. सुरुवात 1+1. लेफ्टी रायटी ज्यावेळी विकेटवरती बॅटिंग करतात त्यावेळी तुम्हाला ॲडजस्ट करणं स्पेशली रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही राईट आर्म ओव्हर द विकेट टाकता, लेफ्ट आर्म टाकताय की राऊंड द विकेट टाकता, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि तुमच्याकडे स्किल काय, जर तुम्ही रायटीला लेग कटर टाकू शकता तर तो रबर बॉल क्रिकेटमध्ये असू दे किंवा टेनिस बॉल लेदर बॉल क्रिकेट असू दे, लेफ्टीसाठी इनस्विंगर आत येणार आहे, तो त्याच्या बॅटच्या पट्ट्यात येणार, तिकडे ग्रीप चेंज करणं
ते गरजेचं आहे. आता अर्ध्या विकेटवरती टाकलाय, डगआउटमधनं सेट होऊन आलाय आणि जसा आलाय तसा पाठवलाय सीमारेषा पार. इट्स बिग सिक्स. गती कमी होती आणि अर्ध्या विकेटवरती टाकला होता. अगदी सोप्या साध्या भाषेत आ बेल मुझे मार. रबर बॉल क्रिकेट अर्ध्या विकेटवरती टाकताय तर तुमच्याकडे फायरिंग स्पीड असणं, वेग असणं, कंट्रोल असणं हे सगळं गरजेचं आहे. आणि ज्या अनुषंगानं बॅट्समननं पूल केलं त्याचा हँड अँड कॉर्डिनेशन फ्रंट लेगला पुढे आणत बॅटचं फेस ओपन करत अजून 2 ते 3 मारू शकतो. ज्या अनुषंगानं सध्या तो बॅटिंग करतो या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती कंट्रोल पूल होता. आणि पूल म्हटलं की लगेच मुंबईचा राजा आता पद्मश्री झाला. कालच खरं तर त्याच्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण त्याच्या वाट्याला आला. 23 जून 2007ला त्यांना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यूट केलं आणि बरोबर 23 जून 2026ला प्रचंड अनेक वर्षाची पराकाष्ठा आणि एज इज जस्ट नंबर आजही क्रिकेट विश्वाला सांगत ODI 2027च्या फिटनेस टेस्ट देखील रोकोच्या जोडीनं पार केल्या. आणि एक प्राईड मुवमेंट. एका बाजूला बिझनेस वर्ल्ड 18 सुरू झालं, करोडोमध्ये खरं तर इम्पायर उभा झाला विराट कोहली नावाचा. आणि तदनंतर काल पद्मश्री रोहित शर्माच्या वाट्याला आला. हालात के सामने कहते ना किस्मत भी झुकती है, बस लढणे का इरादा आपका होना चाहिए. आणि पूर्ण क्रिकेट विश्वाला रोहित शर्मा त्यानंतर विराट कोहली या खेळाडूंनी ते दाखवलं. कॅचचा कॉल डीपमध्ये फील्ड, ओ लास्ट मुमेंटला कॅच ड्रॉप. इकडे सेलिब्रेशन सुरू झालं, तिकडे त्या क्षणाला झेल देखील सुटलाय. डावखोऱ्या त्याच्या फलंदाजाला दिलेलं जीवनदान, आली आहे सिंगल, डावफलक पुढे चालला. सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अनेक घडामोडी घडतात. 15 वर्षाचा खेळाडू येऊन क्रिकेट पटल गाजवतोय तर दुसऱ्या बाजूला विश्वचषक हारल्यानंतर सुपर ओव्हर झाल्यानंतर गोड दिलेली स्माईल आणि जगलेलं दी आयुष्य क्रिकेटचं विदाऊट 0 हेटर्स वन अँड ओनली केन विल्यमसन. तो देखील क्रिकेटच्या पटलावरनं रिटायर होताना पाहायला मिळाला. अगदी इंजरीनंतर इंग्लंडसारख्या टीमला लीड करणारा, इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा बेन स्टोक एका इंजरीनंतर तो क्रिकेटमधनं दूर होताना पाहायला मिळाला. अशा अनेक साऱ्या उलटफेरींचं सध्या क्रिकेटचं पटल सुरू आहे. 3 ODI क्रिकेटमध्ये 2 सेंचुरी मारणारा जयस्वाल, त्याची ODI क्रिकेटमध्ये जागा बनत नाही. त्याच्यामुळे चान्स ऑपॉर्च्युनिटी जेव्हा जेव्हा मिळेल ना त्या संधीचं सोनं, त्या सोबतीनं नशीब. क्रिकेटच्या पटलावरती भाग्य उजळणं खूप गरजेचं असतं. म्हणून म्हटलं जातं 2.5 अक्षराचं भाग्य 3 अक्षराचं नशीब बदलवायला गरजेची आहे 4 अक्षराची मेहनत. ओव्हरथ्रो झाला आहे, मागे बॅकअपला DK उभा आहे, मग तो कव्हर करू शकत नाही, फिल्डरला यावं लागेल. तो पण 2 आरामात पूर्ण होतील. आणि 3rd कंप्लीट झाली आहे. 3 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. एक षटकार आला, रन्स ऑनत 51चा रनचेस, 14 धावा धावफलकावरती. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता दक्ष यंग टॅलेंट. रबर बॉल क्रिकेटमध्ये ना अनेक गावागावातून नवे चेहरे समोर येतात. वेगवान तेज तर्रार बॉल. फायनली शेवट गोड केलाय दक्षनं. पहिलं षटक संपलंय. धावा झाल्या धावफलकावरती 14, बनवायच्यात 51. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 37 धावेची गरज आणि महत्त्वाची सूचना नितळस टीमचे कॅप्टन आपण येऊन रिपोर्ट करायचा. विनर वर्सेस विनर. त्यानंतर लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती उतरेल मॅच नंबर 3मध्ये बदलापुरातून शिरगाव आणि त्यांना फाईट करेल. बदलापूरचं क्रिकेट ज्या खेळाडूच्या आयुष्याला कलाटणी देणारं राहिलं, बदलापुरातनं पहिली कार ज्याच्या नावावरती झाली तो जीतू शेलार. खंबालपाडा बजरंग इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीम कॅप्टन्स आपण देखील वेळेवरती रिपोर्ट करायचा आहे. खंबालपाडा आणि त्यांच्या सोबतीनं शिरगाव. शिरगाव जवळजवळ 1 ते 1.5 तास आधी चालली आहे. तर अजून एक मॅच वाट पाहावी लागेल मित्रांनो. वेळेवरती आलात त्याबद्दल तुमचा देखील आभार आणि बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. 14 ऑन दी बोर्ड. अपकमिंग 18 बॉल 37 रिक्वायर्ड. 18 चेंडू 37 धावेची गरज. मजा येईल मॅचला. नवीन वडवलीचं मैदान शेवटपर्यंत सामने झुंजार रंगताना आपण पाहिलेत. याच मैदानावरती झालेली खरं तर टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला माहिती असेल. वडवली संघानं खरं तर टायटल जिंकलं. धनराज म्हात्रे पुरस्कृत टीम खेळली देखील. धनराज म्हात्रेच्या घरामध्ये आजही ती ट्रॉफी आहे. मग ती ट्रॉफी जिंकताना 1 बॉल 6 आणि शुभम पाटीलनं मारलेला षटकार. मेगा फायनलची मॅच अगदी अंधारामध्ये झाला सामना. 1 बॉल 3 तिकडे आलेला चौकार. या सगळ्या गोष्टींना या मैदानावरती अनेक साऱ्या आठवणी प्रत्येकाला देऊन गेल्या आजवर. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. एक सिंगल एक्स्ट्रा आली आहे आणि बॅट्समन रनआउट आहेत. म्हणजे 15वरती फर्स्ट विकेट जाते. रायतेला लागला पहिला धक्का.
फलंदाज बाद झाले रनआउटच्या स्वरूपात. हरेश आणि आता तेजसच्या सोबतीनं न्यू बाटा मैदानावरती येतोय. खरं तर वरपचं क्रिकेट आणि नेहमीच एक अनेक साऱ्या लेजंड्स खेळाडू आपण पाहिलेत. रायत्याचं क्रिकेट अनेक सारे लेजंड खेळाडू पाहिलेत. रायते असेल, वरप असेल. कल्याण ग्रामीण टिटवाळा जो बल्ट आहे ना, त्या विभागातील या सगळ्या दादा टीम म्हणून ओळखल्या जातात. अनेक अशा टीम आहेत त्या विभागामध्ये ज्या खूप चांगलं क्रिकेट खेळत असतात. त्यापैकी रायते, वरप, कांबा, मस्कळ, संघर्ष केळणी आणि भूमीला पण मांडा, अशा अनेक टीमच्या नावाचा उल्लेख तुम्ही करू शकता. कल्याण ग्रामीणचं क्रिकेट ते देखील वेगळं आहे. अनेक साऱ्या संघटनांच्या माध्यमातून खरं टीम्स खेळत असतात. भूषण रोहणे यांचा कुंदे संघ तो देखील आवर्जून इकडच्या भरपूर साऱ्या स्पर्धा आजवर गाजवत आला. न्यू बॅटा तयार नॉन स्ट्रायकर इनला. भूषण ज्याच्या बॅटमधनं वैयक्तिक 31 रन्स पहिल्या इनिंगमध्ये आला. वॉट अ शॉट इज दॅट. बॅटच्या समोर आणि मैदानाच्या बाहेर. लॉंग ऑन सीम अपर षटकार. बॅटचं साऊंड ज्यावेळी आला ना, सगळं काही सांगून गेलं. उंची गाठली, अंतर कापलं, बॉल सीमारेषा बाहेरचा रस्ता गाठतोय. आला षटकार. 6 धावा. बिग 6. डावा स्टिकच्या बाहेर एक सिंगल. एक सिंगलला स्कोप पुढे झाला. टीमची टोटल धाव फलकावरती 1ने फ्लाय होत असताना 51 धावेचं लक्ष. बॉल तयार. ओव्हर द विकेट. टप्पा पडला गुडलेन स्पॉटवरती. नंतर टेक ऑफ होणारा बॉल. मागच्या षटकारानंतर ना हे कमबॅक होतं. लेंथला थोडंसं मागे खेचलं. रबर बॉल क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेटांना यामध्ये जास्तीचा फरक नाही आहे. इथं टेस्ट क्रिकेट लाईनवरती जर तुम्ही बॉलिंग करताय, तुमच्या बॉलमध्ये हरकत आहे तर तुम्हाला विकेटवरती बरकत आहे. हाफ ट्रॅकर, फुल पॉवरफुल, वंडरफुल, डिलायशियस. व्हॉट अ शॉट इज दॅट. पहिला पूल कंट्रोल होता, आता मारला ना तो हॅमर पूल होता जो बरोबर इन फ्रंट ऑफ दी सेंटर चालला. आणि या षटकारांना मॅच टर्न होती. फलक 6ने चालले पुढे. स्कोर फ्लाय झाला 28. आता सध्याच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतं डीकेचं लक्ष त्याच्याकडे आणि डीके फार खुश आहे. आनंदी आहे आता डीकेच्या मनामध्ये. फक्त डीके असं होऊ नये की मॅच संपण्याआधी हे संपून जावं. हे भी हो सकता है बाय. 15 चेंडू 23 धावेची गरज. काही असतात ना अगदी कामापेक्षा खाण्यावरती लक्ष जास्त. समजने वाले को इशारा काफी है. बॉल आला समोर डीपमध्ये लॉंग ऑन. एक्स्ट्रा बाउन्स आला होता बॉल. फायनली फिल्डरनं ॲडजस्ट करून चांगल्या प्रकारे स्टॉप केलं. एक सिंगल मेल. धावफलक 1ने पुढे जातं. कोळेगाव हे ते गाव आहे ज्या गावानं खरं तर कल्याण डोंबिवली क्रिकेटला अभिमानाचा तुरा दिला. अर्थातच पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला अभिमानास्पद रवींद्र संते नाव दिलं. च्या नावानं भारतीय क्रिकेटला रिप्रेझेंट केलं. मालिकावीराचे अनेक पुरस्कार जिंकले. ॲज अ कॅप्टन म्हणून सध्या भारताला लीड करतोय. द प्राईड ऑफ डोंबिवली क्रिकेट रवींद्र संते. अर्थातच टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा लाडका गोट्या याच कोळे गावानं दिला. धावफलकावरती पुढे चालला. टीमची टोटल स्कोरकार्डवरती 30-30. 13 चेंडू 21. महत्त्वाचा बॉल भूषणचा. फटका हा देखील चांगला आहे. जोरदार प्रहार समोर लॉंग ऑफला. वॉट अ ग्रेट कॅच. अतिशय सुंदर झेल. रबर बॉल क्रिकेटमध्ये इतका वेगवान तेज तर्रार फटका आणि अशा प्रकारे कॅचेस कॅरी करणं कठीण आहे. बट माझ्यासाठी सोपं आहे सांगत असताना डीपमध्ये होते लॉंग ऑफला फिल्डर आणि ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. बॉडी बॅलन्स सांभाळत, थोडेसे अडथळे मैदानावरती तेच सांभाळत काय झेल टिपला. लाजवाब. मॅचला कलाटणी देणारी विकेट होती ती आली आहे. फलंदाज चालत बाद. मॅच ऑन. मॅचमध्ये ट्विस्ट अजूनही बाकी आहे. 12 बॉलचं खेळ शिल्लक आहे. 21 धावेची गरज आहे. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. वरुण इन्फ्रा ट्रॉफी शाहूराज मित्र मंडळ नवीन वडवली आयोजित एक मानाचा सन्मानाचा रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम तुमच्या समोर. डे 3 मॅच नंबर 2.
ओव्हर नंबर सुरू झाली आहे 3. पहिलाच बॉल स्क्वेअर लेग. अंपायरचा इशारा आला. वाट पाहूया मेन अंपायर डिसिजनची. नो बॉल बीमर. त्याच्यावरती 1+4 5 मिळतील. मॅचमध्ये अजूनही खूप काही बाकी होतं. 12 मध्ये 21. या बोनसच्या 5 आल्यात. सामना सोपा झाला. कदाचित या ओव्हरमध्ये मॅचचा रिझल्ट कुठेतरी इकडे तिकडे होताना पाहायला मिळणार होता. मेहनत करायची होती गोलंदाजांना रन्स बनवण्यासाठी फलंदाजांना. आता पहिल्या बॉलवरती आलेले एक्स्ट्राज रन. पुढचा बॉल फ्रीट. सगळं काही सोपं झालं. 12 मध्ये पाहिजे 16. हा फटका चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे बनून राहील प्रेक्षक आणि बॉल सीमा पार आला. फ्रीटच्या बॉलवरती बिग हिट षटकार. 6 रन्स स्कोरकार्डवरती ऍड झालेत. धावफलक 6 ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आता अगदी सोपी झाली. 41 झालेत आणि बनवायच्यात आता येणारे 11 चेंडू. लेस दॅन रन बॉल 10. हा देखील फुल टॉस. प्रॉपरली बॅटवरती आला नाही आहे मात्र रिझल्ट चांगला आहे. एक सिंगल मेल. आता ती देखील कुठेतरी आनंद देऊन जाईल. आणि एका सिंगल नंतर समीकरण उरले 10 चेंडू 9. रबर बॉल क्रिकेट आहे. या सगळ्या गोष्टी देखील बदलू शकतात. 9 चेंडू 3 धावा डिफेंड होताना देखील रबर बॉल क्रिकेटमध्ये मी पाहिलेत. याच मैदानावरती 2 वर्ष आधी आपण मागे गेलो. 12 बॉलमध्ये 11 रन्स देखील डिफेंड झाले होते. करंदवयाची स्पर्धा याच मैदानावरती होताना जी आपण पाहिली. इथे मात्र रिझल्ट आता सोपा झाला आहे. हा आला चौकार. फिल्डर्स देखील जास्तीची साथ देत नाही आहेत आणि या चौकारानं समीकरण बदललं आहे. आज अपयश आलं ना मित्र, हार कधी मानू नकोस. तुझ्यातील आग आहे ना ती कधी विझू देऊ नकोस. लोक बोलतील त्यांचं ते काम असतं. तू मात्र स्वप्नासाठी झगडत राहणं ते कधी सोडू नकोस. पडला तरी पुन्हा उभा राहा हसत. कारण जिद्दीसमोर नशीबी वाकत असतं. थांबू नकोस. चालत राहा निर्धारानं. कारण एक दिवस जग ओळखेल तुला त्या अभिमानानं. 5 धावेची गरज आहे. खूप लवकर सोपा झाला सामना. कारण एक षटकार एक चौकार. नो बॉलवरती आलेला एक्स्ट्रा 4. आधी आले होते 2 6 जे ओपनर बॅट्समननं मारले. ओमकाच्या बॅटमधून चांगल्या रन्स सुरुवातीच्या डावामध्ये जरूर आल्या. हा बॉल देखील चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. चौकार आणि स्कोअर लेवल जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज. चला नितळस कॅप्टन रविदादा टॉससाठी यायचा पटकन. आणि या मॅचचा विनर कॅप्टन. आता रिझल्ट आपल्या समोर. 8 चेंडू 1 धावेची गरज. बॅटची कडा. फलंदाज बाद. अजून थोडी वाट पाहावी लागेल. अजून थोडी वाट पाहावी लागेल. अतिशय सुंदर क्रीडांगणा चारही बाजूला तुम्ही पाहता. भगवा अभिमानानं डौलतोय. शिस्त वचन आणि सेवा म्हणजे शिवसेना आणि शिवसेनेचं एक झुंजार नेतृत्व. बदलापुराचे कार्य सम्राट नेतृत्व. वामनदादा म्हात्रे त्यांचे चिरंजीव वरुण वामन म्हात्रे त्यांच्या नावानं वरुण इन्फ्रा ट्रॉफी आपल्यासमोर रंगती आहे. वामनदादा म्हात्रे म्हटलं की ते नावच्या नावानं बदलापुराला खूप काही दिलं. कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये. आणि एक गोष्ट आवर्जून म्हणेल आज धनराजदादा वामनदादा म्हात्रे म्हटलं की या नावापुढे खूप साऱ्या आशा अपेक्षा बदलापूरकरांना नाही तर या पूर्ण मुरबाड विधानसभेला. मुरबाड विधानसभेचे भावी आमदार म्हणजे वामनदादा म्हात्रे. जनतेच्या मनातला श्वास म्हणजे वामनदादा म्हात्रे आणि त्यांचे चिरंजीव वरुण म्हात्रे त्यांच्याच नावानं जे नेहमीच या नवीन वडवली गावाच्या क्रिकेटला इथल्या सांस्कृतिक उपक्रमांना आवर्जून मोठं योगदान देत असतात. याच मैदानावरती भव्य दिव्य शारदा नवरात्रोत्सव देखील पार पडतो म्हात्रे परिवाराच्या माध्यमातून. एका सिंगलची गरज. धावफलकावरती 50 झाल्यात. शेवटचे 2 बॉल ती जे डॉट आले ना पहिल्या इनिंगमध्ये त्याचा इम्पॅक्ट पडला. 55ची जी चर्चा सुरू होती 50 बनल्या चेस होतील. 55-56 एक्सप्रेशन बनेल ते झालं नाही आहे. आला डॉट बॉल. बदलापूर इकडे काहीही घडतं. बदलापुरातील एक सर्वाधिक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. 6 चेंडू 1 धावेची गरज. मेडन ओव्हर येताना आपण पाहिली. 2 लाखाची स्पर्धा. मेगा फायनलची मॅच. सब कुछ मुमकिन आहे. इथे फटका कवसला खेळला आहे. फिल्डर्स तिकडे नाही आहे आणि बॉल सीमारेषा बाहेर. मोठ्या फटक्यानं संपवला सामना. आला षटकार आणि जिंकलाय सामना रायते संघ. अभिनंदन. हार्डलक टीम कोळेगाव. खूप चांगला प्रयत्न होता. भूषणचा मात्र फारशी 7 टीमकडनं मिळाली नाही. चला बंटी शेटचं आगमन झालं आणि 50 बनल्या. याचं कारण बंटी बॅटिंगला आला नाही आणि आता 65 से 70 आरामात बनल्या असत्या. भाई को थोडा जल्दी आगे भेजना जरूरी था. या बंटी भाऊ स्वागत आहे आपलं. सोशल मीडिया स्टार बंटी पाटील. आणि या आपण बंटीचा देखील सन्मान करू या स्पर्धेच्या माध्यमातून.
दोस्ती दुनियादारीसाठी खरं तर बाईला ओळखलं जातं. आणि बाईची एक टॅगलाईन आहे, मित्र सुखात असेल तर जाऊ नका, मित्र दुःखात असेल तर आमंत्रणाची वाट पाहू नका. असा दोस्तीचा राजा म्हणजे कोळेगावचा बंडी पाटील, आणि त्याचा आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून धनराज म्हात्रे यांच्या वतीने एक विशेष सन्मान. मॅच समरी तुमच्या समोर आहे, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो जातो आहे. अगदी आपण पाहिलं ना, सेकंड इनिंग रायतेला चेस करायचा होता 51, 9 बॉलमध्ये ज्याच्या बॅटमधनं 21 आल्या तो तेजस ठरला आहे.